काय असे चांगले समजतं सगळ्यांना माझ्या तब्येत खूप खराब आहे, म्हणजे बोलता येत नाही, तरी पण समजून घेता. तर मी एवढे आपण जे आपले कपडे खराब झालेले असतात तर आपण इथे तिथं टाकून देण्यापेक्षा ना मी काय यूज करते, मी काय करते म्हणजे चांगले असतील तो एखाद्या ठिकाणी दिलेल्याचा उपयोग होतो. जर चांगले कपडे नाही आणि बाहेर द्यायचं तर जे आपण घालू शकत नाही ते दुसऱ्याला का म्हणून द्यायचं मलाही पटत नाही. आणि जे चांगले आहेत मुलांचे कपडे तर ते मी बाजूला ठेवून देते आणि मग माझे मिस्टर नेऊन देतात. तर हे कपडे काय होतं तर कुठेतरी गेलेले वगैरे असतात आणि हे कपडे आपण दुसऱ्याला द्यायचे, जे आपण यूज करू शकत नाही ते दुसऱ्याला का द्यायचे, हे तर माझं म्हणणं आहे. म्हणून मी कधी हे कपडे कोणाला तसे खराब झालेले नाही, असे मी कटिंग करते. जर दिसायला चांगले असले तरी कुठेतरी गेलेले वगैरे असले तर मी अजिबात देत नाही. जे चांगले असतील नको असते तर मी देते, पण असे काही थोडेफार जरी खराब झाले तरी मी देत नाही ते कपडे. जरी मुलांचे कपडे खराब झाले असते तरी पण देत नाही. तर या कपड्यांचं करते काय मी टाकूनही देत नाही, काही करत नाही. तर मी खूप सारं यूज करते. हे बघा मी आता गोधडी आहे तर तीही मी हाताने शिवलेले आहे. अशा खूप साऱ्या गोधड्या आहेत. जे असे कपडे असतात ना त्यांची जाड साईड काढून टाकते आणि त्यांच्या अशा मी गोधड्या शिवून टाकते. ह्या छोट्या छोट्या गोधड्या म्हणाल त्याही हाताने भरलेल्या आहेत, किंवा एखादी मोठी गोधडी ज्यावेळेला आई येते त्यावेळेला मला खूप मदत करते आणि ती मोठ्या गोधड्या भरते. अशा छोट्या किंवा अशा ह्या पातळ छोट्या छोट्या गोधड्या तर त्या मी भरते हाताने, स्वतःच्या भरून घेते. कारण ते टाकून कशाला द्यायचं, आपल्याकडे साडी वगैरे असते, वेळ असला की घ्यायचं 2-2 दोरे घालून. तर ते लहानपणापासून आई पण घरी भरायची गोधड्या अशा हाताने शिवून टाकायचे, कारण राहिलेल्या कपड्यांच्या वगैरे. तर ते आम्ही लहानपणापासून बघत आलेलो. कारण फेकून देणं किंवा इथं तिथं मग ते शेवटी त्याचा कचराच होतो ना, एखाद्या ठिकाणी टाकले तरी काय त्याचा उपयोग आहे. मग त्यापेक्षा आपलं आपणच यूज केलेलं काय वाईट आहे ना. तर साड्या असतात आपल्याकडं, तर ह्यांचं आता मी फक्त गोधडीच नाही तर मला लागणाऱ्या काही गोष्टी असतील. मी पाय पुसणं पण ह्यांचे म्हणजे असे असतील ना सुती वगैरे कॉटनचे वगैरे, तर मी ते ना पायपुसणं वगैरे पण बनवते. आता माझे पायपुसणे धुतलेले आहेत तर मी दाखवले असते. तर पायपुसणे पण मी बनवते. असे जे कपडे असतील त्यांचे फेकून देत नाही. जे खराब म्हणजे जरी मला असं वाटतं की चला हा आहे चांगला दिसायला पण कुठे कुठे असं कलर वगैरे गेलेला आहे थोडाफार, मग तो मलाही वाटत नाही की एखाद्याला द्यावा. किंवा तेलकट, तर कसं शिवांश लहान होतं त्यावेळेला घातलेलं, त्यामुळे कसे तेलकट वगैरे वास येतं. दुसऱ्याला द्यायचं कशाला, त्याचे दोरे असे निघालेले आहेत. तर दुसऱ्याला देण्यापेक्षा मी यूज करते. तर मी काय करते इथे तर मी दाखवते तुम्हाला. हे असे उशांची कवर आता तुम्ही म्हणाल खरंच का हे गाऊनचे जे आपले असतात सुती वगैरे, तरी पहा उशी आहे. तर उशीसाठी आपण असे कवर शिवू शकतो. किंवा मी ती बघा तिकडल्या साईडला तर तिथे अशी उशी म्हणजे जी बाहेरून कवर घातलेलं आहे, जी सोडून काढली होती मी आणि आता ती पूर्ण पॅक करून घेणार पुन्हा. तर ह्या अशा उशा वगैरे मी आपल्या राहिलेल्या कपड्यांच्या शिवून घेते. तर तुम्ही काय करता असे आपले कपडे जे खराब झालेले असतात त्यांचं तुम्ही काय करता, तर ते नक्की तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि चला तर सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. आगत वगैरे काही नाही, आगत वगैरे
कापडामध्ये काय काय केलं, इथे एका उशीला कवर केलं, एका छोट्या उशीलाही कवर केलं आणि जे राहिलेले होते कापडं ते असे एका उशीमध्ये भरून ठेवली। तर ही मोठे दिसायला दिसली तरी आपण जशी कापसाची उशी वापरतो ना तशी ही मऊ आहे। हे पहा, तर कुठेही कडक उशी नाही किंवा आपण घरचे कपडे वापरले म्हणून, फक्त एवढंच दिसायला खूप जाड वाटते पण ती घेतली ना ही पहा, तर आपण कपडे आतमध्ये भरलेत मऊ सॉफ्ट असे। आता हे आपलं झालेलं आहे। मी ही पूर्ण एक साईड बंद करून घेते। माझ्याकडे मशीन नाही, मी हातानेच करते करायला झालं तरी। आणि हे आता राहिलेले, तर ह्या उशीला एक आता ही उशी शिवली तर हिला एक कवर शिवायचं आणि अजून एक उशी आतमध्ये आहे तर तिला ही कवर शिवून घ्यायचं। आणि लागलंच तर आपल्याला कुठे खिडकी वगैरे पुसायला अशी कापडं लागतात तर त्यामुळे हे असे ठेवून द्यायचं, नाहीतर मग पायपुसणी वगैरे करून घ्यायची। तर कशी वाटली माझी आयडिया ती पण सांगा, आणि तुम्ही करता का असे शिल्लक राहिलेल्या कपड्यापासून तेही नक्की सांगा। चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।